नमस्कार, माझं नाव धनश्री कैलास शुलेमाले. मी प्रॉपर वाशिम जिल्हा इथनं 12 तास दूर आहे आणि पुणेमध्ये मी मेनली MBA करायला आली होती आणि नाटकाची मला फारच आवड म्हणण्यापेक्षा मला शिकण्याचं फार हे होतं की मी शिकायला पाहिजे नाटक. आणि मला एक्सपिरियन्स म्हटलं तर मी एक शॉर्ट फिल्म केली आहे आणि एक म्युझिक अल्बम. आणि नाटक माझ्यासाठी हा फारच नवीन विषय आहे आणि ही माझं पहिल्यांदाच मी परफॉर्म करणार आहे आणि माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. प्रसाद दादा आमचे बॅचमेट विक्रम घोकले सर ॲक्टिंग अकॅडमीमधनं, तर त्यांनी मला अप्रोच केलं की हे असं कॅरेक्टर आहे, तू करणार का? पण माझं फर्स्ट टाईम असल्यामुळे म्हणजे मी नर्वस पण होती आणि खूप जास्त एक्साइटमेंट पण, आणि हे सगळं एन्व्हायरमेंट माझ्यासाठी खूप नवीन होतं. तर ॲज अ पर्सन जर म्हणायचं झालं तर मी फारच इंट्रोवर्ट आहे आणि माझं कॅरेक्टर म्हणायचं झालं तिचं नाव आहे प्रमिला, जे की घरातल्या धाकटी सुनाचं तो रोल आहे. तर तिच्या कॅरेक्टरबद्दल जर म्हणायचं झालं तर ती एक्स्ट्रोवर्ट आणि स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि ॲज अ पर्सन मी इंट्रोवर्ट आहे, तर मला ते खूप चॅलेंजिंग होतं. आणि मेन म्हणजे नाटकाची प्रोसेससुद्धा खूपच नवीन होती माझ्यासाठी. मला अगोदरनं असं वाटायचं की यार इतके सारे डायलॉग्स आहेत, आपण त्याला कसं म्हणायचं, म्हणजे ते विसरणार नाही का ऑन टाईम वगैरे कसं होणार. पण जेव्हा मी फर्स्ट टाईम यांच्यासोबत नाट्यवाचन केलं आणि यांच्याबद्दल सांगायचं झालं तर सगळे माझे जे पण ग्रुप मेंबर्स होते ते खूप जास्त सपोर्टिव्ह होते आणि त्यांनी अगोदर पण खूप जास्त नाटक वगैरे केले आहेत, तर त्यांनी त्यांचे एक्सपिरियन्स मला शेअर केले. मग मला हिंमत मिळाली की म्हणजे मी पण करू शकते वगैरे, आणि सरांनी पण मला खूप सपोर्ट केला, आमच्या डिरेक्टरनी. जेव्हा नाट्यवाचन झालं मला कॉन्फिडन्स आला की यार म्हणजे करू शकते मी आणि मला हे जमत पण आहे. आणि मला जसा पॉझिटिव्ह फीडबॅक मिळाला की यार म्हणजे तू छान करत आहे वगैरे, मग मला अजूनच कॉन्फिडन्स आला आणि मला खूप जास्त काय म्हणतात ना त्याला, मजा येणार बघायला माझ्या स्वतःची ग्रोथ, नाही का. एक म्हणजे टोटली जिचं काही थिएटर बॅकग्राऊंड नाही आहे तिचं प्रवास स्टेजपर्यंतचा कसा असणार, मला स्वतःला माझा प्रवास बघायला फार मजा येणार. माझं नाव रोहन मदन वाते. मी प्रॉपर विदर्भाचा आहे आणि मी वर्धेला राहतो. आणि मला 3 वर्ष झाले पुण्यात येऊन. मी प्रॉपर ॲक्टिंगसाठीच आलो आहे पुणेमध्ये. माझी लहानपणापासून तर आतापर्यंत मला मूवीज आणि थिएटरमध्येच इंटरेस्ट आहे मला. तर हे नाटक मला मिळालं जसं की मला प्रसाद दादाने मला कॉल केला एक वेळेस. या गोष्टीला तीन महिने झाले. तर दादाने मला कॉल केला की एक नाटक आहे, मालवणी नाटक आहे, तू करणार का? तर मी रेडी झालो की आपण बघू. मी स्क्रिप्ट रीड केली तर मला त्यातलं डॉक्टर प्रल्हाद हे कॅरेक्टर खूप आवडलं. तर मी दादाला म्हटलं की मला हेच कॅरेक्टर करायचं आहे, याशिवाय मला कुठलंच कॅरेक्टर नाही करायचं आहे. आणि ते कॅरेक्टर नाही का एकदम पॉवरफुल आहे, म्हणून नाही का मला हे कॅरेक्टर खूप आवडलं. तर प्रसाद दादाला म्हटलं मी हेच करणार. तर दादानी पण मला हे बोललं की तूच कर, कारण की हे तुला सूट होणार डॉक्टर प्रल्हाद म्हणून. तर मला हा रोल मिळाला. आणि मला नाटकाला नाही का 3 वर्षापासून मी नाटक करतो आहे. आधी मी प्रायोगिक नाटक करायचो आणि हे फर्स्ट टाईम मी कमर्शियल नाटक करतो आहे. ॲज अ प्रोड्युसर प्रसादा हे आम्हाला प्रोड्यूस करतो हे नाटक. माझ्या कॅरेक्टरचं नाव प्रमिला. म्हणजे मेनली माझं तर प्रमाण भाषाच आहे मराठी, तर मला इतकं चॅलेंजिंग तर नव्हतं. पण मला मेन चॅलेंजिंग हे होतं की ती कॅरेक्टर काइंड ऑफ ॲग्रेसिव्ह आहे, तर ते शब्दातनं कसं सांगायचं. आणि मूळतः मी प्रॉपर वाशिम जिल्हा विदर्भ, तर न आणि नचा प्रॉब्लेम तर नक्की होणारच. तर ते आमच्या सरांनी मला बरोबर सांगितलं की म्हणजे तुझा इथे न लागतो बरं का, इथे न लागतो, ते यावर तुला
काम करायचं आहे. अशा बारीक बारीकशा गोष्टी होत्या आणि कुठल्या शब्दांवर स्ट्रेस दिलं की आपलं ते डायलॉग डिलिव्हरी प्रॉपर येणार आणि त्याचा अर्थ जर आपण वेगळ्या चुकीच्या शब्दावर स्ट्रेस दिला तर त्याचा अर्थ पण टोटली त्या चेंज होतो. इतक्या बारीक गोष्टीपासून आम्ही याच्यावरती काम केलं. माझ्या कॅरेक्टरचं एज 25 इयर्स आहेत आणि माझं पण 25 इयर्स आहे, तर इतकं मला काही प्रॉब्लेम नाही गेला. आणि ती मेट्रो सिटीमधली आहे, तर ऑफकोर्स तिचं राहणीमान वगैरे त्यावर मी थोडा भर दिला की म्हणजे एक मेट्रो सिटीमधली एक इंडिपेंडेंट इंजिनियर मुलगी कशी वावरू शकते, तर त्यावरती माझा जास्त अभ्यास होता. माझं कॅरेक्टरचं नाव आहे डॉक्टर प्रल्हाद आणि मी मालवणी भाषा तर बोलत नाही आपल्या स्क्रिप्टमध्ये, पण मी शहरात राहतो तर मी नाही का प्रॉपर मराठीच बोलतो. तर मला असं मालवणीचं काही हे नाही पडलं. पण मी प्रॉपर विदर्भाचं आहे तर नाही का मला खूप चॅलेंजिंग होतं की शुद्ध मराठी कसं बोलायचं. तर नाही का यामध्ये आमच्या इकडे कसं असतं की मला, मले, तुले आम्ही असं बोलत असतो. तर त्यामध्ये मला, तुला, मला हे शुद्ध भाषा बोलायला खूप कठीण झालं. आणि मी कधीकधी स्किट करताना आणि परफॉर्म करताना पण कधीकधी आम्ही विदर्भाचा टोन बोलतो, पण आम्ही तिथं कवर करतो की यार चुकलं, आम्ही रिपीट करतो, आम्ही शुद्ध बोलायचा प्रयत्न करतो. पण या कॅरेक्टरमध्ये मी सगळंच आता कवर केलं आहे. तर मला नाही का आता ते भाषा तर बोलता नाही येत, पण मी शुद्ध भाषा बोलायचा प्रयत्न करतो. आणि मी डॉक्टर प्रल्हाद हा रोल करण्यासाठी खूप ऑब्झर्वेशन केलं. त्यामध्ये कुठल्या कुठल्या मूवीजचे डॉक्टर बघितले आणि मॅगझिन बघितले आणि एक कॅरेक्टर कसं असतो डॉक्टरचं तसं बिहेवियर मी माझ्या कॅरेक्टरमध्ये आत टाकलं. तर या नाटकामध्ये मी शुद्ध भाषा बोलतो आहे आणि मी माझी विदर्भाची भाषा बोलतो. तर यामध्ये मला खूप चांगलं वाटतं की आता मी विदर्भ भाषा सोडून नाही का शुद्ध मराठी बोलतो आहे नाटकामध्ये. आणि मी आता माझ्या फ्रेंड्ससोबत पण आता शुद्ध मराठीच बोलतो आहे. आणि गावाकडे गेलो तर मी शुद्ध मराठी भाषा बोलायचा प्रयत्न करतो. तर माझे फ्रेंड मला बोलतात की तू खूप सुधारला, म्हणजे खूप चांगली मराठी बोलायला लागला. जसं की मी सांगितलं की मी इंट्रोवर्ट आहे. माझ्यासाठी हे तर मी चॅलेंज म्हणू शकते की एका ग्रुपमध्ये कसं काम करायचं, टीमवर्क कशाला म्हणतात हे मला इथे समजलं. कारण की मी फारच एकटी अशी राहणारी मुलगी आणि मला असं वाटलं होतं की यार म्हणजे इथे मी सेट होणार, म्हणजे कोण कसं बिहेव करणार वगैरे. पण इथले टीममेट्स वगैरे मला इतके जास्त सपोर्टिव्ह भेटले आणि इतके समजून घेणारे भेटले. आणि मेन म्हणजे प्रसाद सर, त्यांनी पण आम्हाला बराचसा हेल्प केली. तर ते माझ्यासाठी एक छान एक्सपिरियन्स राहणार की माझं पहिलाच माझा नाटकाचा ग्रुप आणि ते मला इतके जास्त सपोर्टिव्ह भेटले. तर हे नक्कीच माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि खूप चांगली मेमरी आहे. या नाटकाची सुरुवात 3 महिन्यापासून झाली आहे. तर मी फर्स्ट डेपासून प्रसाद सरांसोबत आहे आणि प्रसाद सरांनी आणि मी हे सोबतच नाटक सुरू केलं आहे. तर प्रसाद सरांनी मला सांगितलं की आपल्याला हे प्रोजेक्ट करायचं आहे. तर मला नाही का एकतर सरांनी मला ऑफर केलं की कमर्शियल रोल करायचं आहे. ओके मी म्हटलं चालेल आपण करू. तर तिथून आमची सुरुवात झाली. आम्ही फर्स्ट डेपासून तर आतापर्यंत एक दिवस पण आम्ही सुट्टी नाही घेतली. तर आम्ही रोज नाही का तालीम करायचो प्रॅक्टिसची. कोणी कॅरेक्टर नसलं तर आम्ही करायचो, त्या कॅरेक्टर कोणी नसलं तर कोणी दुसरं करायचं. पण असं नाही गेलं कुठे की की तो कॅरेक्टर मिस आहे तर आता कोण करणार. तर आम्ही जास्त टेन्शन नव्हतो घेत की आता पुढे काय होणार. आम्ही उद्याचा विचार नव्हता, आजचा विचार करत होतो. पण आज नाही का आमचं नाटक पूर्ण झालं आहे. तर आम्हाला खूप चांगलं वाटतं की आमचं 30 तारखेला आता नाटक आहे. मी MBA ग्रॅज्युएट आहे आणि माझं मेजर HR झालं आहे. आणि घरच्यांचा मला फारच सपोर्ट आहे या गोष्टीला, त्यामुळेच मी इथे येऊन हे सगळं काही करू शकते. आणि मेन म्हणजे माझ्यापेक्षा जास्त माझ्या घरच्यांचं हे स्वप्न आहे की त्यांना मला ॲज अ कलाकार म्हणून बघायचं आहे. तर नक्कीच मी याचा श्रेय माझ्या फॅमिलीला देणार. आणि दुसरी गोष्ट, जसं की मी माझ्या इथल्या फ्रेंड्सबद्दल सांगितलं आणि प्रसाद सरांबद्दल की त्यांनी पण एक विश्वास दाखवला माझ्यावरती आणि ॲक्च्युली त्यांनी पण मला एक पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला. त्याच्यामुळे मला हे रिअलाईज झालं की यार मी स्टेजवर पण छान करू शकते. ऑन स्क्रीन परफॉर्म करणं ही खूप वेगळी गोष्ट आहे आणि ऑन स्टेज परफॉर्म करणं लाईव्ह ही खूप वेगळी गोष्ट आहे. आणि टू बी ऑनेस्ट मला आता पण नाही का ती नर्वसनेस मी फील करते. पण ॲट द सेम टाईम मला असं वाटतं ना की मी काय करणार. मी स्वतःबद्दल खूप जास्त एक्सायटेड आहे की मी ऑन स्टेज कशी परफॉर्म करणार. तर माझ्यासाठी नक्कीच हे खूप काय म्हणतात ना, शिकण्यासारखं पण आहे आणि प्लस मेमोरेबल पण असणार आहे. मला असं बोलायचं आहे की मी आतापर्यंत 4-5 नाटक केले. तर आम्ही ते प्रायोगिक नाटक केले. पण हे माझं फर्स्ट टाईम 2 अंकी
आणि कमर्शियल नाटक आहे. तर त्यामध्ये मला खूप एक्साइटमेंट आहे आणि माझं एक रोल मी सांगणार नाही की माझा रोल काय आहे. तर तुम्ही नाटक बघायला आहे तेव्हा तुम्हाला खरी भूमिका कळेल की माझी काय आहे. दुसरं तुझ्या घरच्यांना येतेच काय? प्रल्हाद, तुला माहिती आहे माझे आई पप्पा आपल्या लग्नाला का विरोध करायचे? ते पण तू डॉक्टर असून सुद्धा. त्यांना कधी चांगलं दिसलंच नाही ना माझ्यात. तसं नाही, तुझ्या फॅमिलीचे छोटे आणि बुरसट विचारांमुळे. नॅरो माइंडेड पीपल. रमिला, तुझे आई पप्पा फक्त विचाराने ब्रॉड माइंडेड आहे, कर्तृत्व नाही ग. कर्तृत्व आणि आमची तुलनाच नको करू, ते पण तुझ्या कुटुंबाशी, माझ्या फॅमिलीसोबत. रमिला, नको ना वाद, विचार, तत्व हे नको शिकू मला. संस्कार चांगले होते म्हणून डॉक्टर झालो. मुलांना चांगलं शिक्षण देणं हे प्रत्येक आईवडिलांचं कर्तव्य असतं. मी पण तेच म्हणते प्रल्हाद, आपण एकमेकांचा विचार केला म्हणून आपलं लग्न झालं, कारण आपले विचार पटले नाही. समजतच नाही. आणि एवढंच समजलं असतं ना तर तू नेहमी माझ्या साईडने उभं राहिला असतास. मी 1000 वेळा चुका करते प्रल्हाद, मी. हा तूच. हे बघ, समजून सुद्धा न समजण्याचं नाटक करू नकोस. ए रमिला, मग समजत नाही तुझ्या घरचे कसे वागतात माझ्याबरोबर? एकतर कधी मी त्यांना सून म्हणून पटलीच नाही, आणि ते सफेद बदक, दिसायला गोरं, मनात काळं. मी म्हणाली सफेद बदक तर एवढा राग. काल मी तिला साधं म्हटलं, दाखवते का मोदक कसे वळतात? तर काय म्हणाली, नको आई, उशीर होईल नैवेद्याला, मीच करते. खाऊन खाऊन फुगली नुसती, जेवणाशिवाय येते काय? काय सारखं चल लवकर चल लवकर. एकतर घरी सगळे भूतासारखे मागे असतात, काही बोलता पण नाही येत, काही सांगता पण नाही येत. आणि हो, आजच निघायचं मुंबईला. घरी चाललोय ना, तिथेच भेटा मग. ठीक आहे, जाते मी. ठीक आहे जा. आणि ऐक, उगाच भांडू नको सर्वांची. मला नको, तुझ्या घरच्यांना सांग. हे बाबा जा लवकर.